नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण पाहता या साईडला CNG पंप आणि CNGच्या बाजूनं असा गेलेला हा पुण्याचा बायपास. तिथं समोर असं टेंभुर्णी असणारा बोर्ड आणि या साईडला जर सर्व्हिस रोड. या सर्व्हिस रोडची काय दैना झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो. असे खड्डे पडलेले आहेत आणि जे वाहनं आहेत ते काही सर्व्हिस रोडनं वरनं जातात. जे नवीन येतात ज्यांना करमाळ्याला जायचं आहे अशी वाहनं बऱ्याच वेळेला सर्व्हिस रोडनं येतात. साईड गटरचं काम तर इतकं करेक्ट करण्यात आलेलं आहे. ठेकेदाराला खरं तर एखादा पुरस्कार द्यावा अशी परिस्थिती आहे. नागरिक इथले ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मॉर्निंग वॉकला येतात आणि ते सांगतात की इतकं पाणी या ठिकाणी, पाऊस जरी नसला तरी थोडा जरी पाऊस पडला तरी या बोगद्याखाली पाणी पडतं. पुढे गेल्यावर तुम्हाला ते बोगदा दाखवतो. भुयारी मार्ग आहे, तिथली परिस्थिती काय आहे ते दाखवतो. चला पुढे जाऊया. आता इथे बघा, हा साईड गटर जे आहे, ह्या साईड गटरच्या जे स्लॅब आहे तो स्लॅब मनाने या ठिकाणी ढासळत आहे. अशा पद्धतीनं हे काम अति उत्कृष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असं ज्येष्ठ नागरिक बोलतात. आणि एखादा मोठा अपघात किंवा एखादी गाडी जर आली तर यामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि स्लॅबचं काम जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरनं एकदम सुपरफास्ट केलेलं आहे. आणि हे बघा, हे ऑटोमॅटिक जे आहे हे स्लॅब खचू लागलेलं आहे. वरचे दगडंसुद्धा आतमध्ये चाललेले आहेत. इथं पण तीच परिस्थिती आहे. हे बघा, इथं बघा, हे साईड गटरचं काम ऑटोमॅटिक सगळं खाली चाललेलं आहे. त्यामुळं कामाची क्वालिटी या ठिकाणी कळते. हा जो स्लॅब आहे तो पूर्णपणे या ठिकाणी वाकलेला आहे. याचा कधी सगळं ढासळण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे एखादं जर सर्व्हिस रोडनं जर वाहन आलं तर ते डायरेक्ट खड्ड्यात जर गेले तर मोठा अपघात होणार आहे. अशा मोठे गटर आहे, पूल आहे. या पुलामध्ये पण तीच परिस्थिती आहे. चला तुम्हाला पुढं दाखवतो अजून. आता इथे बघा, जाणता राजा भुयारी मार्ग, महाडी, बरगंडे, ननवरे, वस्ती. हे बघा, असे मोठे मोठे ब्रिज खाली खड्डे पडलेले आहेत. आणि या ब्रिज खाली जर बघितलं तर पाणी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी साचत आहे. आणि हे पाणी कुठं न निघाल्यामुळे, एका जागी स्टॉप झाल्यामुळे या ठिकाणी मोठे खड्डे या ठिकाणी पडायला लागलेले आहेत. अशा पद्धतीनं जे रस्ता खाली पडून एखादा पाणी जर कसं भरलं तर खड्डे दिसत नाही आणि त्यातूनच वाहने पुढे जातात. तर अशा पद्धतीनं हे जर बघितलं तर भुयारी मार्ग जो आहे तो भुयारी मार्गावरती अशा पद्धतीनं सध्या पाण्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात असून इथलं पाणी निघत नाही आहे. मेहरबानी सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही आहे. पाऊस जर जास्त झाला तर यामध्ये गुडघाभर पाणी असते आणि महाडिक वस्तीला भरगंडी वस्तीला जायचं म्हणलं तरी यातूनच वाट काढत जावं लागतं. अशा पद्धतीनं सगळं खड्डेमय या ठिकाणी झालेलं आहे. सगळीकडे खड्डे झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं बघितलं तर ज्यामध्ये ठेकेदार असतील किंवा रोड कॉन्ट्रॅक्टर असतील, हायवेवाले, यांनी हे खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिकाकडून केली जाते. ज्येष्ठ नागरिक आहेत ते दररोज मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. परंतु या ठिकाणी जर या खड्ड्यामध्ये वाहन आलं किंवा ज्येष्ठ नागरिक आले तर पाय बी मोडणं किंवा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे याकडे प्रशासनाने किंवा टोल संबंधित नाक्यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवावे अशी मागणी सध्या केली जाते.